आज मी तुम्हाला लपथबं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी 1 ते 1.25 किलो चिकन आहे बघा, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी मसाला 2 कांदे बघा मी जाळीवर भाजून घेतलेले, अशा प्रकारे जाळी असते। एवढंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे बघा, अर्धा इंच आलं आणि एक मोठ्या आकाराचं टमाटर सुद्धा मी जाळीवर भाजून घेतलेलं आहे। तर हे जे कांदा आहे ना, तर ह्याचं वरचं जे जळलेलं असतं ना, जे आपण भाजताना करपतं, ते आपण एका साईडला काढून घेणार आहे। हे बघा असं टमाट्याचं सुद्धा काढून घ्यायचं। हे बघा जेवढं करपलेलं होतं ना, तेवढं मी टमाट्याचं, दोन्ही कांद्याचं आणि हा एवढंसं बघा खोबरं घेतलेलं आहे। 1 गड्डी लसूण घेतलं आहे, अर्धा इंच आलं आहे आणि कोथिंबीर आहे। हा एवढा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मसाला बघा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। चिकन म्हटलं की थोडंसं तेल जास्तच टाकायचं, ते 1 पळी टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा तेजपत्ता आणि जो मसाला आपण मिक्सरला बारीक केला होता ना, तो टाकून द्यायचा सगळा आणि हे परतून घेऊया। थोडंसं जिरे धने पावडर अर्धा चमचा, थोडीशी हळद टाकायची, मिक्स करून घेऊया। पहिले थोडंसं परतायचं हलकंसं। आता ह्याच्यामध्ये बघा कांदा लसूण मसाला आणि ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर, आता हे 1 ते 2 मिनिट आपण परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। तर बघा हे मी मोठ्या मिठाचा वापर करते, तुम्ही छोट्या मिठाचा केला तरी चालेल। आता हे हलवून घेऊया आपण। आता आपण एक 10 मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करूया। 10 मिनिटं झालेत बघा, मी बारीक गॅसवर ठेवलं होतं, तर एवढं पाणी सुटलेलं आहे बघा। अशा पद्धतीत आपण मोठ्या मिठाचा वापर केला होता। तर पहिलं हलवून घेऊया। आता मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे, थोडंसं गरम पाणी वतणार आहे। तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा कोमट पाणी घेतलं होतं, ते आता मी ह्याच्यात टाकून देणार आहे। आता ह्याला आपण पहिलं हलवून घेऊया। हलवून घेतलेलं आहे, गॅस बारीक केलेला आहे। तर बारीक गॅसवर आपण हे शिजवून देऊया। 15 मिनिटं झाले तर बघा मी झाकून ठेवलं होतं बारीक एकदम गॅसवर, एवढं बघा पाणी सुटतंय। वरनं आपण थोडंसं पाणी पण टाकलं होतं, कोमट पाणी टाकलं होतं। तर अशा पद्धतीचं लपथबं चिकन एकदम मस्त असं शिजलेलं आहे बघा हे।